नमस्कार मित्रांनो. तर आज आपण RVSM 1135ची काढणी केलेली आहे आणि RVSM 1135चा उतारा किती आला हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हे आपण केलं होतं बटेच्या शेतामध्ये. साधारण हे 4 एकर क्षेत्र असेल आणि आपण या ठिकाणी बियाणं जे आहे साधारण 4 फुटाचा बेड केला होता आणि त्या ठिकाणी 3 ओळी हा जो प्रयोग आहे आपण या ठिकाणी RVSM 1135चा सुद्धा यावर्षी केला होता. तर हे शेतकरी आहेत आणि त्यांनी आपण जे आहे हे बटन केलं होतं. तर साधारण 4 एकरमध्ये एकूण उत्पादन जे आहे, आता हे आपण आज काटा वगैरे आणलं नाही. आज तारीख आहे साधारण 13 ऑक्टोबर आहे. तर आपण काटा वगैरे आणलं नाही, परंतु एकूण कट्टे जे आहे, आता बरेच ठिकाणी बरेच जण असं म्हणणं आहे की तुम्ही उत्पादन जास्त सांगायले, यावर्षी दुष्काळ आहे त्याच्यामुळे पीक विमा मिळते की नाही. मित्रांनो, एक लक्षात घ्या, पीक विमा आणि याचा संबंध नाही आहे आपला. आपण फक्त एकच सांगत असतो की सरीवरंबा पद्धतीने टोकन केली पाहिजे, लागवड केली पाहिजे सर्वच पिकं. हे जे आपला उद्देश आहे की कारण की बरेच शेतकऱ्यांनी त्या पद्धतीने केलं पाहिजे नियोजन. हे आपण वारंवार साधारण 4 वर्षापासून सांगत आलो आहे की या पद्धतीने केलं तर उत्पादन 100% वाढते. दुष्काळामध्ये सुद्धा सोयाबीन किंवा मग बाकीचं कोणतं पीक असो हे चांगल्या पद्धतीने येऊ शकतात. त्याच्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सरीवरंबा पद्धतीने शेती करावी, ही आता काळाची गरजसुद्धा आहे. हे आपण वारंवार सांगत आलेलो आहोत. तर मित्रांनो, आता हे कट्टे बघू शकता आपण. थोडंसं समोर बघा. बघा मित्रांनो, साधारण 4 एकर क्षेत्रामध्ये, आता याच्यामध्ये मी मोठेपणा सांगत नाही किंवा मग जास्त सांगत नाही. आपण पहिल्यांदा पोते मोजून घेऊ आणि वजन किती असं साधारण ती सुद्धा सांगू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 हे 10. हे 10च्या रांगा आहेत. हे संपूर्ण ज्या रांगा आहेत हे 10च्या आहेत. इकडे एक एक्स्ट्रा कट्टा आहे, आपण हे नंतर मोजू. बघू शकता हे 10, हे 20, हे 30, 40, 50, हे 60. हे 60 आहेत. 10च्या 6 रांगे आहेत. त्यानंतर हे 61, 62, 63, 64, 65, हे 66 आणि त्या काळाला आपण जे सांगितलं अगोदर 67 कट्टे आहे. 67 कट्टे आहे. आता तुम्ही म्हणशाल हे पोते कमी भरले वगैरे, हे ठीक आहे. तर साधारण इकडे सुद्धा आहे. आपण हे साधारण 2 कट्ट्याचा माल या ठिकाणी आहे. तर आपण हे 2 कट्टे पकडायचेच नाही आणि हे 2 कट्टे आपण याच्यामध्ये समजून टाकले, एकदम शिगोशिक भरले जरी भरले आपण, तर साधारण 60चा आपण हे कट्टा पकडू. आता साधारण 60चा जरी कट्टा पकडला तरी उत्पादन जे आहे हे साधारण 40 क्विंटल उत्पादन जे आहे हे आपल्याला 4 एकरमध्ये या ठिकाणी मिळते. याच्यामध्ये आपलं स्वतःचं मोठेपणा म्हणा किंवा असं आपण अजिबात याच्यामध्ये विचारसुद्धा करत नाही, कारण की यावर्षी बरेच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. फक्त एवढंच मला सांगायचं आहे की बरेच म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी सरीवरंबा जी पद्धत आपण सांगत आलेलो आहोत त्याचा फक्त 1 वेळेस वापर तुम्ही त्या ठिकाणी नक्की करा, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना सोयाबीनमध्ये किंवा बाकीच्या इतर पिकांमध्ये चांगला फायदा होणार आहे. कारण की यावर्षी सर्वात जास्त नुकसान जे म्हणतो यावर्षी बरेच शेतकऱ्यांचं झालेलं आहे. माझ्या गावामध्ये सुद्धा साधारण 20 ते 30% नुकसान, 100% नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे. नदीकाठचे जे शेतकरी होते त्यांचं संपूर्ण अक्षरशः जमीनसुद्धा राहिली नाही या पद्धतीचं झालं. परंतु जे शेतकरी मध्यभागी आहेत, म्हणजे शेतं थोडंसं मध्ये आहे, नदीचं पाणी जात नाही, अशा शेतकऱ्यांनी कमीत कमी सरीवरंब्याचा वापर जे म्हणतो आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे. फक्त सरीवरंबा करा, बाकीचे नियोजन फवार नियोजन ते आपण परफेक्ट सांगत असतो. कारण की आपण कितीही दुष्काळ असू द्या किंवा मग कितीही खराब वातावरण असू द्या, फक्त एकच गोष्ट झालं नाही पाहिजे की नदीचं पाणी वगैरे शेतामधून झालं किंवा जमीन खडणं, एवढं न होता फक्त एवढं नाही झालं तर बाकीच्या गोष्टी आपण सर्व आपल्या हातामध्ये आहेत. बऱ्यापैकी गोष्टी आपल्या हातामध्ये आहेत जी की आपण उत्पादन आपलं वाढू शकतो. तर मित्रांनो, या पद्धतीने यावर्षी 2025चं नियोजन जे आहे हे आपलं संपूर्ण या ठिकाणी होतं आणि येणाऱ्या रब्बीमध्ये, आता हे जी समोरची रब्बी आहे त्याच्यामध्ये जबरदस्त नियोजन जे आहे हे आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सर्व शेतकऱ्यांना देणार आहोत. त्यासाठी चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून घ्या, कारण की इतर शेतकऱ्यांनासुद्धा याचा 100% फायदा आपण करून देणार आहोत. जबरदस्त नियोजन, फवारणी नियोजन असू द्या, लागवडीची पद्धत असू द्या, बियाणे कोणतं वापरायचं, अंतर किती, खत व्यवस्थापन, हे सर्व गोष्टी ज्या आहेत हे आपण स्टेप बाय स्टेप या ठिकाणी घेणार आहोत. त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.